जर समजा पेरू पीक आपल्याला परवडायचं असेल तर 35 रुपये पर केजी रेट पाहिजे कमीत कमी. तर आपल्याला तेव्हा काहीतरी 1 रुपयाला वर 50 पैसे किंवा 1 रुपया मिळतो. म्हणजे 1 रुपयाला 1 रुपये जे मिळण्याची जी अवस्था आहे ना ती फक्त 35 रुपयापासून पुढे चालू होते. आता 35च्या आसमध्ये आम्ही आता लॉस मध्ये 100-200 रुपये झाडाने आम्ही लॉस मध्ये आज. अच्छा. पण ते आता आम्हाला ते करावंच लागेल ना. हो. मग आता पर केजी काय चालू आहे सध्याच्या? आता आजचा हायेस्ट 21 रुपये, पण तसा 17 पासून मार्केट 21 पर्यंत आहे. अच्छा. टॉपचा माल 21 रुपये. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी मारुती जाधव आणि आपण पाहत आहात शास्त्रबद्ध शेती हा युट्यूब चॅनल. आज आपण श्री रामदास सांगळे, राहणार तळवाडे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे आलेलो आहे. या ठिकाणी काकांनी 3 एकर पेरूची बाग तयार केलेली आहे आणि ही जे व्हरायटी आहे पिंक तैवान आहे. तर याबद्दल सविस्तर आपण काकांकडून आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर चला प्रत्यक्षात काकांची मुलाखत तुमच्यासोबत करून देतो. मी रामदास बच्चू सांगळे, मुक्काम तळवाडे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. माझ्याकडे पेरूचं 3 एकर क्षेत्र आहे. साधारणतः 9x4 वर लागवड केलेली आहे. मे 2023 मध्ये मी लावलेलं आहे. आता हा दुसरा बहार आहे आणि आता त्याची ट्रीटमेंट चालू आहे. काका ही व्हरायटी कोणती आहे? तैवान पिंक. आणि तैवान पिंकला लागवड केल्यानंतर किती दिवसानंतर तुम्हाला उत्पन्न घेतात? 8व्या महिन्यात छाटणी केली. 8व्या महिन्यानंतर त्याला कमीत कमी 6 महिने लागतात. 8 आणि 6 14. 14व्या महिन्यात ते हार्वेस्टला आलं पहिल्यांदा. त्याच्यानंतर त्याचे फळ अवस्थेत म्हणजे चालू असताना त्याची परत एकदा कटिंग केली आणि त्याला परत बहार लागला आणि आता तो बहार सेकंडली. आता याच्यानंतर आम्ही डायरेक्ट जानेवारी फेब्रुवारी मध्येच याला रिकट करणार. हा जो बहार तुम्ही घेतलेला आहे याची कटिंग कधी झालेली आहे? याची कटिंग झालेली आहे साधारणतः जून जुलैच्या आसपास कटिंग केले. म्हणजे फक्त शेंडे मारून कटिंग केलेली आहे. हा. आणि लगेच त्याला फळधारणा चालू झाली. हार्वेस्टिंग कधी स्टार्ट केली? हार्वेस्टिंगला आता काय 15-3 वर झाले, 3 हप्ते झाले जवळजवळ. तसे 5-6 महिने जातात त्याच्यात. ज्या टायमाला सुरुवातीला फुलकळी अवस्थेत ही अवस्था होती ना, त्या टायमाला आम्ही शेंडे मारले. अच्छा. म्हणजे हे फळ असंच राहिलं. बरोबर. मग हे फळ मोठं व्हायला 4 महिने लागणारच ना. आता म्हणजे आता हार्वेस्ट चालू आहे त्याची. बरोबर. कटिंग जून जुलै मध्ये केल्यानंतर तुम्हाला जवळपास 15 नोव्हेंबर पासून हार्वेस्टिंग करता आलेली आहे. हो. त्याच्यात फळ अजून काही बारीकच आहे. याला जवळजवळ अजून 15 दिवस लागणार आहे. बरोबर. या अवस्थेतला. बरोबर. अजून त्याची फुगवण चालूच आहे आणि ते एकाच टायमाला येत नाही ना. असं आता या झाडावर आहे, एखादा 2 फळ तोडण्याजोगं असेल ते तोडून घ्यायचं. असं जसं जसं हार्वेस्टिंगला येईल तसं तसं तुम्हाला खुडा करायचा आहे. जसं खुडा करायचा. आता हे हार्वेस्टला आलेलं आहे फळ. बरोबर. हे बघा, हे फळ हार्वेस्टला आलेले, हे फळ आलेले, पण हे बाकीची फळ बारीकच आहे अजून. जसं त्याचा पिरियड येत तसं ते हार्वेस्टला करायची त्याची. बरोबर. ऍट ए टाइम येत नाही. जे कलम तुम्ही आणली होती ते किती रुपयाला त्यावेळेस? आम्ही 41 रुपयाला कलम आणला होता. आता स्वस्त आहे. अच्छा. हा. आता 15 ते 20 रुपयाच्या दरम्यान आहे. आम्ही तेलंगणावरून आणलं होतं. तर ताण किती दिवस दिला तुम्ही आणि त्याच्यानंतर? याला ताणाची गरज नाही. अच्छा. जसं डाळिंबाला देतो ना तसं याला द्यायची गरज नाही. अच्छा. एका वर्षामध्ये याला आपण किती वेळेस फळ घेऊ शकतो? एका वर्षात नाही, 14 महिन्यात 2दा बहार घेऊ शकतो आपण. 14 महिन्यामध्ये 2 वेळेस आपण बहार घेऊ शकतो. अच्छा. आता या फळामुळे काय होणार आहे, पुढचा जानेवारीचा पिरियड माझा थोडासा फेब्रुवारी जाणार आहे. कारण हे फळ याची कटिंग होणार नाही लवकर. बरोबर. हे पूर्ण फळ गेल्याशिवाय तर काही कट करता येणार नाही. कटिंग जे आहे ते आपल्याला प्रत्येकी किती महिन्यानंतर करायची? 8व्या महिन्यात. प्रत्येकी 8 महिन्यानंतर याची कटिंग करावी लागते. आणि जास्त मोठं झाड होऊ द्यायची गरज नाही. छोटच राहतं पहिल्यांदा. बाल्यावस्थेतच झाड आपण झाड बनवून तर घ्यावंच लागतं ना आपल्याला. त्या विषयांना मारणे चालूच राहते ना.
बरोबर. नाही आता हीच मॅक्सिमम हाईट साधारणतः 4 फुटापर्यंत 4 ते 5 फूट. अच्छा. ओव्हर साईज झालेली आहे माझी. बरं, ती मागची जी आहे ती ओव्हर साईज झालेली. मॅक्सिमम हाईट हीच पाहिजे. मी परत याच्या लेवलला कटिंग करून घेणार, याची हाईट परत ही बॅलन्सिंग ठेवणार, त्याची पण ती याच अवस्थेत करणार. पहिल्या फ्लॅश मध्ये तुम्हाला एक ऑन एन ॲव्हरेज किती उत्पन्न मिळालं असेल? नाही, पहिल्या ॲव्हरेज मध्ये मला फक्त 5 ते 6 टन ॲव्हरेज मिळालेले. झाड बारीक होतं. 3 एकर मध्ये तेवढंच मिळालं, 6-7 टन जास्तीत जास्त. आणि त्यावेळेस रेट काय? रेट मला मिळाला होता 40 रुपये, 40, 41, 42. अच्छा. त्यावेळेस. मग आता हे जे पीक आहे याला खर्च कशा पद्धतीने येतो? खर्च आता मी फोमिंगच्याच टायमाला जास्त खर्च आहे. 2-2.25 रुपये फोमिंगला पडतात. याची जी पिशवी आहे हे 60 पैशाला घेतलेलं आहे. हो. आणि ही पिशवी ना ही 160 रुपये किलोची, त्याच्यात येतं म्हणजे ती 60 पैशालाच पडते. आणि 75 पैसे मजुरी जाते, 75 ते 80 पैसे. प्लस बायांचं भाडं वेगळं. हो. आणण्याचं भाडं वेगळं. बरोबर. म्हणजे ती 100 रुपये बाई बसते. म्हणजे प्रति झाड जर 50 फळ असेल तर 1,200 रुपये पर झाड त्याचा फोमिंगचा खर्च आहे. मग आता तुम्हाला जी सुरुवातीपासून जी ट्रीटमेंट आहे, शेणखत, रासायनिक खत, पावडरीची कंटिन्युटी, हे सगळं जर तुम्ही हिशोब केला तर साधारणतः एकरी माझ्या मते याला 3-3.5 लाख रुपये खर्च येतो. साधारणतः 1 लाख फोम असले, 1 लाख फोमाला तुम्हाला 2.25 लाख लागणार. पण ते 1 लाख फोम तुमचे जवळजवळ 1.5 एकरचे, असं समजा का 1 एकर मध्ये तुमचे 1 लाख फोम बसणार आणि एकरी खर्च तुम्हाला 3-3.5 लाख रुपये येणार याला. अच्छा. आणि उत्पन्नाची शाश्वती कशी? नथिंग. काय शेतकऱ्याची उत्पन्नाची शाश्वतीच नाही ना कशाचीच. आजचा रेट जे आहे ते काय अनपरवडेबल आहे. 16, 17, 18, 21 पर्यंत. अच्छा. परवडण्यासारखं आपल्याला कधीही वाटतं. 35 रुपयाच्या पुढे गेलं तरच परवडल. पेरूची बागच खूप लावले लोकांनी ना या रेट पाहून. बरोबर. आणि खऱ्या अर्थाने मागणी कधी असते? नाही, काही त्याचं काहीच सांगू शकत नाही मागणी कधी. जेव्हा फ्रूट नसतं ना बाजारामध्ये जास्त, तेव्हा याला मागणी. बरोबर. पण मग असं जास्त लोक कधी खातात, प्राधान्य कधी देतात? नाही, आता आम्हाला ते जानेवारीचं जे कटिंग घेतली ना त्याच्यानंतर तो रेट, तो बोललो ना तुम्हाला 40-42चा रेट भेटला होता. पण त्या टायमाला, आमच्या टायमाला बागा कमी होत्या. आता बागा खूप वाढलेल्या आहे. बरोबर. आता पुढं काय रेट राहील हे नाही सांगता यायचं. आणि आता जसं जसं हार्वेस्टिंगला येत आहे तसं तुम्ही हार्वेस्ट करून मार्केटला नेत आहे, मग त्या तुलनेत तुम्ही कुठं विक्रीला इथं जागेवरच देतो ना व्यापाऱ्याला. इथं घरी येऊन घेऊन जातात? हो. फळ लिंबा एवढं झालं का त्याला याशी फोमिंग करावं लागते. वरून एक प्लास्टिकची पिशवी पण बांधावं लागते. त्याच्यामुळे फळमाशीचा अटॅक हा कमी होतोय. तुम्ही सायकल द्या म्हणा. असं होत. आणि त्याला व्हेपरेशन जे म्हणतो आपण, त्याचा जो घाम येतो ना त्याच्यामुळे फळांची साईज पण बनायला मदत होते. त्याच्या मागचं कारण नाही, आयडिया नाही. अच्छा. पण तुम्हाला असं अनुभव आलेला आहे? अनुभव आता तो घेतलेलाच आहे. याच दारला कसं पोट फुगतं असा प्रकार येतो. अच्छा अच्छा अच्छा. दाबून टाकायचं, तोंड दाबायचं, त्याच्यातच तुम्ही फुगा, त्याच्यातच मारा, असा प्रकार समजायचं. करेक्ट. आणि अशा परिस्थितीमध्ये पाऊस वगैरे आला तर याचा काही इम्पॅक्ट जास्त नाही होत, थोडाफार तर होणारच. नाही असं काही. पॉलिथिन असल्यामुळे तेवढं पुरतं होतं, संरक्षण होतं त्याचं. पण मग होतच थोडंफार सडणं, आतमध्ये थोडस आर्द्रता, म्हणजे आर्द्रता वाढली याच्यामुळे थोडस आता होणारच त्याच्यात. हा जो झाड कशामुळे झाला असं? नेमॅटोडमुळे झालेले. अच्छा. म्हणजे तुम्ही खोदून बघितल्यानंतर काय सिस्टीम दिसली? ते मुळांवर गाठी वगैरे दिसतात ना, ते झाडाचा आकार आणि रंग पाहूनच आपल्याला समजून घ्यायचं की याला नेमॅटोडचं हे लागलेलं आहे. म्हणजे ज्याची वाढ खुंटते, फळांची साईज होत नाही, सगळं झाड पिवळं होतं, याचा अर्थ त्याला नेमॅटोड
हा लागलेला आहे. हा मग एका झाडाचा निमॅटोड दुसऱ्या झाडाला प्रसार होतो का? होतो ना, म्हणून तर मग ते औषधं वगैरे ट्रीटमेंट चालू केली तर मग ते आता हे सशक्त झाड आहे. यांनी जर औषध पिलेलं आहे तर याला नेमॅटोड येणारच नाही ना. नेमॅटोड आणि मिलीबग मुख्य रोग आहे, हे कंट्रोल करणंच खूप अवघड आहे.